दीर्घ असा काळोख असावा आणि त्या काळोखाला दूर करण्यासाठी सूर्याचा उदय व्हावा। पण सूर्याचा उदय होण्याच्या अगोदर येते प्रभा आभा, प्रभात सकाळ। आजच्या दिवसाला कसं बोलावं? नुसता महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत जवळपास 300-350 वर्षाच्या गुलामीच्या काळोखाच्या अंधारामध्ये होता। या काळोखाची या अंधाराची उषक्काल होणार होते, सकाळ होणार होते आणि या महाराष्ट्रामध्ये एक सूर्य उदयाला येणार होता। पण तो सूर्य उदयाला आला, त्या सूर्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज। किती छान आहे हो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपोआप टाळ्या वाजतात। महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि रक्त जर सळसळलं नाही तर या महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकारच नाही आपल्याला। खर तर आपण टाळ्या वाजवल्या म्हणून मी पुढे आलो, मला आज मागे यायचं होतं थोडंसं। अंधाऱ्या रात्रीमध्ये उगवलेला चित्सूर्य, सगळ्यांना प्रकाश देणारा सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे। तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर या सूर्याला प्रगट करणारी पहाट, प्रभात, सकाळ जर कोण असेल तर त्या राजमाता जिजाऊ आहेत। किंबहुना पहाट जर झाली नाही, प्रभात जर झाली नाही तर सूर्याचं अस्तित्व कसं? म्हणून या सूर्याला सुद्धा प्रगट करण्यासाठी जी पहाट या महाराष्ट्रामध्ये झाली, जी प्रभात झाली, त्या प्रभातेचं नाव स्वराज्य जननी जिजाऊ।